हॅलो नमस्कार, मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मनापासून खूप सारं स्वागत करते। तर बरेच दिवस झाले तुमच्या कमेंट येत आहेत की तुमचे व्हिडिओ का येत नाहीत। पालखी म्हटलं की आजार वगैरे किंवा दूध प्रदूषण असतंच आणि पालखी पंढरपूरला गेली काय किंवा आळंदीवरून निघली काय तर तेव्हापासून जे वातावरण दूषित झालेलं असतं त्यामुळे अनेक प्रमाणात लोक आजारी पडायला सुरुवात होते आणि तसंच काही झालेलं। मीही आजारी होते आणि बाळही आजारी होतं। घरातली जेवढे फॅमिली मेंबर आहेत प्रत्येकजण आजारी होतं आणि खूप धावपळ असल्यामुळे व्हिडिओ शूट करायला म्हणजे केलेच नाहीत आणि आजही म्हणजे थोडीफार ताप कणकणी अशा गोष्टी आहेत, पण तरीही म्हटलं चला आज यूट्यूब फॅमिलीला सांगूया व्हिडिओ येत नाहीत, अपलोड केले जात नाहीत तर का केले जात नाहीत। तर त्याचं कारण हे आहे की भरपूर दिवस झालं बाळ आणि मी दोघेही आजारी, तर त्याच्यामुळे एवढी एनर्जी नव्हती की मी व्हिडिओ शूट करेन। आणि चला आज मी माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हणजे की आपल्या आईवडिलांच्या सुद्धा काळात किंवा आजी आजोबांच्या काळात सुद्धा घरात भाजीपाला नसेल तरी एक वेळ चालत होतं, पण ही गोष्ट जर घरात असेल तर आपण भाजी जरी नाही बनवली तरी आराम दिवस जायचे। मग ही गोष्ट आहे कोणती तर तेच तुम्हाला दाखवते, तर चला पाहूया। हे मी झाडाची भरपूर लिंब तोडून आणलेली आहेत कारण पिकलेली, तर म्हटलं सगळीच काढून घेऊयात। तर जेवढी झाडाला पिकलेली लिंब होती तेवढी सगळी एका प्लेटमध्ये मी आणली आणि एवढी सगळी काही लिंबे मी म्हणजे वापरणार नाही, ह्यातली थोडीफार लिंब मी घेणार आहे आणि अशी पिकलेली लिंब मी माझ्या रेसिपीसाठी यूज करणार आहे। तर इकडे घेतलेली आहे मिरची, ही नॉर्मलशी तिखट आहे, एकदम जास्त प्रमाणात जर मिरची तिखट असेल तर ते आपल्यालाही तोंडात धरू वाटणार नाही। तर मग इकडे अशी थोडीफार नॉर्मल तिखट अशी मिरची घेतलेली आणि बाजारातून आणलेले, त्याच्यामुळे ह्याच्यात कांदे वगैरे सगळं माळव एकत्र असल्यामुळे कांद्याची टरपल वगैरे गेलेले आहेत। तर मग ते सगळं काढून घेते। इकडे लिंब आणि मिरची घेतलेले आणि आता मिरची मी कट करून घेते। तर मी ही मिरची बाळ आहे आणि हाताला तिखट लागलं तर बाळालाही चुकून ते डोळ्याला वगैरे लागू शकतं, तर त्याच्यामुळे मी ही मिरची हाताने नाही बारीक करणार आहे। आणि इकडे खोबरं किसून घेते कारण खोबऱ्याने थोडा तिखटपणा जो असेल तो निघून जातो आणि खोबरं एकदम जर बारीक केलं तर मग ते चव लागणार नाही, मग मी थोडं किसून घेते कारण किसल्यावर थोडं मोठं येतं तर बारीक केलं एकदम भुगा होऊन जातं। तर मग इकडे खोबरं किसून घेते आणि तुम्ही म्हणाल एवढी मिरची बारीक तू केली आहे तर ती कशा पद्धतीने केली आहे, तर मी हाताने तर वगैरे नाही चिरलेली आहे, तर मी त्याच्यासाठी कटरचा वापर केलेला आहे, तर तोही दाखवते। तिकडे कोथिंबीर आणि लसूण दोन्ही घेणार आहे कारण लसूण एवढा आहे तेवढाच मी वापरणार आहे। आणि सर्वात प्रथम म्हणजे मी स्वतः नाही बनवणार ही रेसिपी, फक्त मी सामान जे आहेत ते काढून देते, आमच्या आजी बनवणार आहेत। तर इकडे मिरची मी कट करून घेतलेली आहे आणि लसूण सगळं जेवढं साहित्य लागणार आहे तर तेवढं सगळं मी घेतलेले आणि आजींना बोलवलेले। आजी हे हा जो कटर आहे त्याने मी मिरची बारीक केलेली आणि आजींना मी बोलवलेले। आजी मिरचा करणार आहेत आणि शिजवलेला जो की भरपूर काळ टिकतो, एक आठवडा 2 आठवडा म्हटलं तरी सहज त्याला तो खराब वगैरे होत नाही। तर त्यांना सगळं साहित्य मी इकडे काढून देते। इकडे मसाले वगैरे काढलेले आहेत, कढीपत्ता लसूण खोबरं आणि जे की सगळे मी मसाले आहेत ते सगळे एकत्र काढलेले आहेत आणि इकडे हिला खेळवलेले म्हणजे झोपवलेलं, आधी खेळवून घेतलं जरासं, मग इकडे झोपायला केली पण ती काही झोपी जात नव्हती, तर मग तिला झोका द्यावा लागत होता आणि तिच्याकडे पाहिले की ती आपल्याकडे बघून हसते, तर मग त्यापासून पाय निघत नाही, पण तिला झोका दिला आणि तिला मला वाटलं झोपी गेली पण ती काही झोपी गेलेली नव्हती। आणि तिच्यासाठी मी इकडे सगळी फळं बांधलेली आहेत बापूंनी, म्हणजे आपल्याला म्हणतात चांदवा बाळा खेळतं त्याला, पण इकडे सगळे फ्रुट्स होते मग ते सगळे बांधलेले आहेत चांदवा म्हणून। ती त्याला पाहून खूप खेळते कारण ते हलतं असं, तर त्याच्यामुळे मग तिला खूप भारी वाटतं, म्हणजे आनंद होतो त्याच्यात त्याला पाहून। आणि इकडे सगळे मी मसाले वगैरे बारीक करून आजींना देते आणि बघूया आपण आजींच्या हातची चव
कशी होती कसा होतोय मिरचू. तर आजींनी इकडे लिंब त्यामधली 5च लिंब घेतलेले आहेत, शिजवून घेतले आहेत, कारण जास्त लिंबात रस पण होता आणि तो जास्त प्रमाणात रस त्या ठेच्यामध्ये ठेच्यामध्ये उतरू नये. तर त्याच्यामुळे मग इकडे 4-5 लिंब घेतली, ते पण शिजवून घेतली. आणि इकडे तुम्ही आजींची रेसिपी बघू शकता. आपण जी जुनी माणसं आहेत, म्हातारी माणसं आहेत वयस्कर, तर त्यांच्या हातच्या भाज्या त्यांनी सहज, आपण कितीही त्याला मसाले वगैरे काहीही वापरा, पण त्यांच्या हातच्या भाज्या त्यांनी मसाले वगैरे न वापरता सुद्धा खूप छान प्रकारे होतात. आणि हे मला वाटतं मी सगळ्यांनी शक्यतो अनुभवलं असेल की आपल्यापेक्षा आपले वयस्कर जे आजी वगैरे आहेत त्या खूप छान भाजी करतात आणि सहजवारी केली तरी खूप छान होते. तर तसंच काही आजींच्याही हाताला चव आहे. तर मग त्यासाठी त्यांना मिरचा करायला बोलवलेलं आणि आजींना सगळं म्हणजे साहित्य वगैरे दिलं. आजीने खूप छान प्रकारे मिरचा करायला सुरुवात केलेली. पाणी कसं इकडे मोक्ष दादा आला का? मोक्ष दादा इकडे मोक्ष दादा आला सुद्धा नाही. मोक्ष दादा झोपला होता इतका उशीर, आता उठून तिकडे गेला होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पिलू काय करते र?